लैंगिक अत्याचारातील आरोपींना यापुढे पॅरोल नाही। नरसापूरच्या घटनेनंतर कायद्यात बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। पीडित चिमुरडीला तोंडात सॉक्स कुंबून नराधमानं क्रूरपणे संपवल्याचं शवविच्छेदन अहवालातून उघड। एसआरपीएफ भरतीच्या लेखी परीक्षेतील गोंधळानंतर भरती स्थगित। एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। प्रकरणाची चौकशी करण्याचे पोलीस उपमहानिरीक्षकांचे आदेश। राज्यासमोर पाणी टंचाईचं भीषण संकट। धरणांमध्ये केवळ 38%च पाणीसाठा शिल्लक। कमी पावसाच्या शक्यतेनं चिंता वाढली। पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये इंधन पुरवठा विस्कळीत। पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या रांगा, तर डिझेल टंचाईमुळे ऐन पावसाच्या तोंडावर नांगरणीही रखडली। पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेला वेग। 9 मे रोजी शपथविधी सोहळा। अमित शहा आणि जेपी नड्डांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती। सुवेंदू अधिकारी, समीक भट्टाचार्य, दिलीप घोष यांची नावं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर। नैतिकदृष्ट्या मी स्वतःला विजयी मानते, त्यामुळे राजीनामा देणार नाही। पश्चिम बंगालच्या पराभवानंतर ममता बॅनर्जींची आडमुठी भूमिका, तर अमित शहा बंगालच्या निरीक्षकपदी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।